जय हिंद फ्रेंड्स. UPSC मेन्स आजपासून सुरू झाली आणि जे आहे एसेचा पेपर झाला. आता एसेच्या पेपरमध्ये जे आहे जे टॉपिक आले तर तुम्हाला GS4 फिलॉसॉफिकल जे कोटेशन्स दिसतात ठीक आहे, तर ते सर्व कोटेशन बेस्ड जे आहे काय एसेज असतात. म्हणजे यामध्ये जे आहे सेक्शन ए मध्ये 4 टॉपिक आहे आणि आउट ऑफ 4 यू हॅव टू अटेम्प्ट 1. आणि सेकंड सेक्शन बी मध्ये 4 पैकी एक जे आहे एसे असे 2 एसे लिहायचे आहे. 125 प्लस 125 असा 250 मार्क्सचा पेपर आहे. आता हा जो पेपर आहे, आता हा पेपर स्कोर करायचा असेल तर तुम्ही हे 4 आणि 4 8ही एसे लिहून टाका. हे 8 एसे मधनच पुढच्या वर्षीचा पेपर लिहायचा आहे. कारण की क्वेश्चनचे जे टायटल आहे ना ते चेंज होत असतात. क्वेश्चनचे टायटल चेंज होतात, थोडा टोन हलकासा बदलतो, परंतु 90% जे आहे एसेचं जे मटेरियल आहे ते काय असते सेम असते, हे समजलं पाहिजे. कारण की आपल्याला निबंधामध्ये 150 प्लस जर स्कोर करायचा असेल तर आपला प्री प्लान्ड एसे हा आपल्याला मेन्समध्ये छापता आला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना हे एसे लिहून काढा. आता कोणते एसे आहे, खूप छान एसे आहे आणि हे एसे लिहिताना तुम्हाला GSचा पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्यायचा आहे, कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्यायचा आहे आणि फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह जे आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूचा टोन काढायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे जे आता बघा कोणता एसे आहे की जे आहे ऑक्झिमोरॉन्स रिफ्लेक्ट द आयरनीज ऑफ लाईफ म्हणजे विरोधाभास जीवन की विडंबना को दर्शाता है. आता हाच पेपर जर मराठीमध्ये असतात किती छान झालं असतं. ठीक आहे, म्हणजे विरोधाभास असतो जीवनामध्ये. जीवनामध्ये काय असते, पैसा असतो तर प्रेम नसते, प्रेम असते तर पैसा नसते. भौतिकवादाच्या मागे लागलो तर अध्यात्म दूर जातो, अध्यात्माच्या मागे लागलो तर भौतिकवाद दूर जातो. असं माणसं जोडायला लागले तर जे आहे पैसे दूर जायला लागते, पैसे जवळ करायला लागले तर माणसं दूर जातात. जीवनामध्ये जे आहे विरोधाभास आहे. जीवनाभास जन्म आणि मृत्यूचा विरोधाभास आहे. सत्य काय आहे, ठीक आहे, हा एक महत्त्वाचा काय, या विरोधाभासातून सेंटर कसं काढायचं, म्हणजे वेदांत फिलॉसॉफीकडे कसं जायचं. म्हणजे जीवन जे आहे ड्युअलिझममध्ये जे आहे दिसतं आपल्याला, आणि ड्युअलिझम ही काय आयरनी आहे जीवनाची. पण त्यामध्ये नॉन ड्युअलिझम म्हणजे वेदांत मोनिझमकडे कसं जायचं. तर याचा अर्थ जे आहे काढत असताना तुम्हाला GS4 फिलॉसॉफी जे आहे इंडियन आणि वेस्टर्न फिलॉसॉफी आणि त्यामधले कॉन्सेप्ट हे लक्षात घेऊन थोडा त्याचा टोन, मिनिंग आणि एक्झॅक्ट इंटरप्रिटेशन काढायचं आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन नेक्स्ट आहे. अ ग्रेटफुल माइंड इज व्हेरी ब्युटिफुल. एक कृतज्ञ मन अति सुंदर होत आहे. ठीक आहे, कृतज्ञ मन काय असते, म्हणजे ते कृतज्ञ मन म्हणजे काय. आता सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन असा एक मागे एसे होता. ठीक आहे, म्हणजे त्याला सिमिलरच जे आहे एसे टॉपिक दिसतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे अ थॉर्न इज अ चेंज बर्ड. म्हणजे कोणतंही जे आहे जे बर्ड असते झाडाचं, तर ते शेवटी जे आहे त्याला म्हणजे त्या बर्डपासून फ्लावर बनते. ठीक आहे, पण ते फ्लावर का बनते, कारण त्याला तेवढे फेवरेबल सिच्युएशन भेटतात, फेवरेबल कंडिशन भेटतात, तसं ॲटमॉस्फिअर भेटते. पण काही बर्डला जे आहे तसं भेटत नाही, हार्श कंडिशन, रुथलेसनेस भेटतो, त्यामुळे ते काय बनते, काटा बनते. ठीक आहे, मग काटा बनते तर काटा का बनतो, पॉझिटिव्ह आस्पेक्ट, निगेटिव्ह आस्पेक्ट. म्हणजे लाईफमध्ये जे आहे जे हर्डल्स आले, जे स्ट्रगल झाला, जी लाईफ जे आहे अनफेवरेबल वाटली, तर वेदर इज इट रिअली बॅड. ठीक आहे, हा फिलॉसॉफिकल क्वेश्चन आहे. तर जीवनात येणारा संघर्ष, ठीक आहे, काट्यासारखं जर जीवन असेल तर जे आहे आपण लाईफमध्ये जे आहे तर जे आहे त्या काट्याचा अर्थ कसा लावायचा. ठीक आहे, मग जे आहे तर बर्ड व्हर्सेस थॉर्न, म्हणजे पुन्हा जे हाच क्वेश्चन कुठे दिसतो इथं विरोधाभास आहे लाईफमध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. मग एखादा बाल गुन्हेगार असतो, म्हणजे ज्युएनल डिलिंक्वेसी, एखाद्या बालकाला जे आहे पूर्ण लाईफ काय भेटते, एकदम हार्श भेटते, मग तो समोर काय होऊ शकतो, डॉन किंवा क्रिमिनल होऊ शकतो. पण ते जर त्याला जर त्याचा मिनिंग जर समजला तर तोच जे काय होऊ शकतो, एकदा वाल्याचा वाल्मिकी सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, वाल्याचा वाल्मिकी म्हणजे रामायण सुद्धा त्यातनं बाहेर पडू शकते. मग वाल्या म्हणजे काय, थॉर्न. ठीक आहे, आणि वाल्मिकी म्हणजे काय, त्या थॉर्नला त्यांनी बेटर इंटरप्रिट जर केलं, त्याचं परसेप्शन ॲटिट्यूड जर राईट झालं, तर ते वाल्मिकी होऊन रामायण सुद्धा बाहेर पडू शकतं. म्हणजे असं त्याचा ओव्हरऑल या मिनिंग आहे. म्हणजे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू लिहायचे आहे. एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फेवरेबल, अनफेवरेबल. आणि जेव्हा कन्क्लूड करतो तेव्हा बॅलन्स म्हणजे काय, सेंटर. या दोन्ही गोष्टी एका सेंटरचे काय दोन एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, असं इथे जे आहे व्हेन टू एलिफंट्स फाइट इट इज ग्रास दॅट गेट्स गेट्स ट्रैम्पल्ड. ठीक है, जब दो हाथी लड़ते हैं तो बीच में जो है कौन रोंदा जाता है, घास रोंदा जाता है. म्हणजे रशिया वर्सेस USA असेल तर जे आहे युक्रेनची काय होणार आहे, वाट लागणार आहे, अफगाणिस्तानची काय लागणार आहे, वाट लागणार आहे, एक्सेट्रा. असं म्हणजे हे जे आहे या चारपैकी तुम्हाला एक एसे लिहायचं आहे. ठीक आहे, आता जर नेक्स्ट जर बघितलं आपण, ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या. ठीक आहे, ठीक आहे, आता जे आहे सेक्शन बी मध्ये कोणते असेल, नेचर इज द सिम्बॉल ऑफ स्पिरिट. ठीक आहे, म्हणजे प्लॅटोची जी आहे थेरी आहे, थेरी ऑफ फॉर्म्स, ॲरिस्टॉटल आहे. म्हणजे नक्की जे आहे निसर्ग म्हणजे काय आहे, निसर्गामध्ये जे आहे द मटेरियल वर्ड आहे का स्पिरिच्युअल वर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे नक्की जे आहे याचं रिलेशन कसं आहे, म्हणजे निसर्ग काय करतो नक्की. ठीक आहे, व्हॉट इज द बेसिक स्पिरिट, म्हणजे हा भाग असतो. हा एक. नेक्स्ट, अ वेल एज्युकेटेड माइंड विल ऑलवेज हॅव मोर क्वेश्चन दॅन आन्सर. म्हणजे सॉक्रेटिसचा कॉन्सेप्ट आहे हा, की एक्झामाइंड लाईफ इज बेटर दॅन अनएक्झामाइंड लाईफ. ठीक आहे, म्हणजे जीवनामध्ये जे आहे
की जेव्हा माणूस एज्युकेशन घेतो खूप सारे प्रश्न पडतात, त्यामुळे कन्फ्युजन वाढतं, स्ट्रेस वाढते. बट इट इज बेटर दॅन व्हॉट अनएक्झामाइंड माइंड. ठीक आहे, म्हणजे थोडा वेल एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशन माणसाला जे आहे तर थॉर्नकडनं फ्लावरकडे नेतं. पण बेसिकली सुरुवातीला एज्युकेशनमुळे लाईफमध्ये थॉर्न्स येतात. खूप सारे प्रश्न पडतात ना, जीवनाचं सत्य काय हे शोधता शोधता. मग शेवटी जे आहे जेव्हा आपण वेल एज्युकेटेड म्हणतात त्याला, एज्युकेटेड नाही माइंड म्हणतात. मग हे माइंड हळूहळू काय होते, एनलायटन होते. आणि एनलायटन माइंड म्हणजे काय, की हे सर्व जे डिफरंट एक्सप्रेशन्स आहे हे एकाच सत्याचे काय वेगवेगळे एक्सप्रेशन्स आहे. तेच मटेरियलिझम आहे, तेच स्पिरिच्युअलिझम आहे, तेच प्रेम आहे, तेच अस्तित्व आहे, तोच जन्म आहे, तोच काय मृत्यू आहे. म्हणजे पुन्हा कुठे चाललो आपण, सेंटरकडे चाललो. सेंटर समजलं की आपोआप काय होते, बॅलन्स येत असते. ठीक आहे, लक्षात घ्या. शेल्विंग हार्ड डिसिजन इज द लिस्ट इथिकल कोर्स. म्हणजे जीवनात जर कठोर निर्णय जर घेणार नसेल तर तुम्हाला इथिकल मॉरॅलिटी हा इश्यूज येणार नाही. पण जे आहे, पण इथिक आणि मॉरॅलिटी या लेवलला जर तुम्ही काम नाही करणार तर ग्रेटेस्ट हाईट्स अचीव नाही करणार. त्यामुळे हार्ड डिसिजन्स जेव्हा तुम्ही घेता, हार्ड डिसिजन, तेव्हा जे आहे तुम्हाला लाईफमधली हायर आस्पेक्ट जे आहे समजायला लागतात. स्पिरिच्युअलिटी, ठीक आहे, बियॉन्ड मनी, बियॉन्ड गुड अँड इव्हिल. म्हणजे लाईफ ब्लॅक अँड व्हाईटच्या समोर जायला लागते. जेव्हा तुम्ही लाईफमधल्या हार्डशिप जे आहे, मोठे निर्णय घेता, त्यात स्ट्रगल जास्त असतो. त्यामुळे खरी लाईफ समजायला लागते. नाहीतर मग तुम्हाला जे आहे, तर तुम्ही हार्ड डिसिजनपासून जर दूर जात असेल, तर रिअल लाईफपासून काय होत आहे, दूर जात आहे. ठीक आहे, असं भाग आहे. बच्चा आईएएस बन रहा है और आईएएस की पढ़ाई कर रहा है, तो बहुत स्ट्रगल करना पड़ेगा. लेकिन वो स्ट्रगल से कुछ तुम्हें समझ में आ जाएगा. म्हणजे आईएएस झाले, नाही झाले, तरी मात्र डोकं मात्र काय होईल, एनलायटन होऊन जाईल. आणि एनलायटन इज व्हॉट, टू अंडरस्टँड सत्य ऑफ लाईफ. ठीक है. अ गुड लीडर इज वन हु फॉलोज द फॉलोवर. अच्छा लीडर वही होता है जो अपने फॉलोअर को लीडर बनाता है. वो खुद को लीड नहीं करना है, उसको खुद को लीडर नहीं बनना है. अपने फॉलोअर को क्या बनाना है, लीडर बनना है. तूच तुझ्या जीवनाचा काय बनला पाहिजे, शिल्पकार. ठीक आहे, दॅट मीन्स डेमोक्रेटिक लिडरशिप, ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप. ठीक आहे, लिडरशिपच्या ज्या स्टाईल्स आहे त्यामध्ये महात्मा गांधीमुळे काय झालं, की जे आहे लोक काय व्हायला लागले, लीडर बनायला लागले, सत्य अहिंसा फॉलो करायला लागले आणि स्वतःच्या जीवनात स्वतःच काय बनले, स्वतः जीवनाच्या शिल्पकार बनायला लागले. ठीक आहे, दिस इज व्हॉट इट इज गोइंग टुवर्ड्स व्हॉट मोर डेमोक्रेसी, इज गोइंग टुवर्ड्स मोर रिपब्लिक नेचर ऑफ पर्सनॅलिटी. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशनल आस्पेक्ट, करिश्मॅटिक आस्पेक्ट्स, या गोष्टीवर भर असते. ठीक आहे, हा भाग असतो. मग आता हे जे एसेज आहे, खूप चांगले एसेज आहे. आता लिडरशिपवर कुठलाही एसे याला भविष्यात येणारच आहे. त्यामुळे हाच एसे बेस्ट लिहून ठेवायचा आणि थोडे वेळेवर थोडी अरेंजमेंट चेंज केली का तुम्हाला बेस्ट एसे छापता येतो. यूपीएससी इज नॉट की वेळेवर जे मी बेस्ट लिहिल असं होत नसतं. तुम्हाला जे आहे एवढ्या कमी वेळात तर ते एकदम इझिली शक्य होत नसतं. सो प्लीज जे आहे, ट्राय टू अंडरस्टँड द रिअलिटी ऑफ दिस एक्झामिनेशन अँड ट्राय टू बॅलन्स बोथ. ठीक आहे, स्कॉलरली अप्रोच अँड रिअलिस्टिक अप्रोच ऑल्सो. ओके, ऑल द बेस्ट. एन्जॉय दिस एसेस.